देशामध्ये नीट पेपर फुटीनंतर त्यानंतर राज्यात झालेल्या टी पेपर लीकची माहिती देखील समोर आलेली होती. त्यानंतर सरकारने तात्काळ पावलं उचलत या संबंधित सर्व चेन होती त्याला दाखल केलेलं आहे. परंतु आता MPSC मध्ये देखील जे आहे पेपर लीक झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तक्रारदार आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी नेमकी तक्रार कशी लीक कसा झालेला आहे पेपर ते जाणून घेऊया. ऋषिकेश, पेपर कसा नेमका लीक झाले ते तुला कसं कळालेलं आहे? तू कोणत्या पोस्टसाठी जे आहे अप्लाय केलेलं होतं? मी MPSC आयोगाने घेतलेल्या ड्रग इन्स्पेक्टर क्लास 2 ब वर्ग यासाठी अप्लाय केलं होतं. तर त्याचा 22 मार्चला पेपर होता. तर 12 जूनला आयोगाने फक्त एक लिस्ट दिली आणि विद्यार्थ्यांचे रोल नंबर कॅटेगरी वाईज त्याची कट ऑफ लावली. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना पर्सनली किती मार्क्स काहीच माहीत नव्हतं, अशी मी पोस्ट टाकली. म्हणजे मग त्यांना कोणत्या बेसिसवर घेतलं? आम्ही जर विद्यार्थी तर आम्हाला आमचे मार्क्स कळण्याचा अधिकार आहे. आणि मग ती पोस्ट पाहून गौरव पाटीलने माझ्याशी संपर्क साधला. त्याने म्हटलं की ह्या परीक्षेत पेपर फुटला होता. त्याने मला पुरावे दिले. त्यांनी माझ्याकडे येण्या अगोदर MPSC आयोगाने FDA ला मेल केले होते तक्रारीचे, त्यासोबत पुरावे. तर FDA कडून 24 जुलैला सकाळी 11 वाजता समक्ष या. आम्ही दोघं गेलो होतो तिथे समक्ष संपूर्ण पुरावे दिलेले आहेत. त्यानंतर आम्ही MPSC आयोगाकडे गेलो. तोपर्यंत संध्याकाळी 6:15 वाजले होते. तर तिथं लिंडवे सर म्हणून अवर सचिव आहेत, त्यांच्याकडे आपण लेखी तक्रार दिलेली आहे. पण आता अशी समजण्यात येते की गौरवकडून लेखी अर्ज मागे घेण्यात आला. तर त्याच्यावर प्रचंड दबाव आहे. कारण काल सकाळी त्याचे वडील आणि ते आपल्या इथं आले होते. ते सांगत होते की आमच्यावर दबाव आहे वगैरे वगैरे. हे जे पेपर लीक झालेलं आहे त्याची जे काय क्वेश्चनरी होती ती कशी बाहेर आलेली होती, कशा पद्धतीने ती गौरवला मिळालेली होती आणि गौरवचा आणि तुमचा संपर्क जो झालेला होता तो सोशल मीडियावर झालेला होता. त्यानंतर तुमचा संपर्क कसा झाला, त्यांनी कोणत्या बेसवर तुम्हाला ते पुरावे आहेत ते दिलेले होते? ते स्क्रीनशॉट होते व्हॉट्सअपचे. ते संबंधित विद्यार्थी आणि क्लास चालक त्यांचे गेस्ट पेपरच्या नावाखाली दिले होते. तर गेस्ट 200 क्वेश्चन दिले होते, त्यापैकी 90 क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन हे आपल्या मूळ पत्रिकेतील आले होते. त्यामुळे मग आपली अशी पण मागणी आहे की तुम्ही त्या सस्पेक्टेड विद्यार्थी आणि क्लास चालकांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करावी. ती साखळी चेन पूर्ण बाहेर त्यांनी कोणाकोणाला पेपर दिले आणि कोणी कोणी यातून पेपर फोडून त्याच्या निवड म्हणजे अजून फायनल लिस्ट बाकी आहे. पण जनरल मेरिट मध्ये कोणाकोणाचं नाव आलंय. पण आता ज्या क्लासवर जो आरोप होतोय किंवा जे क्लास चालकांवर आरोप होतोय त्यांनी खुलासा केलेला आहे की आमच्या क्लासकडनं कुठलाही पेपर लीक झालेला नाही किंवा आमच्याकडे असे कुठलंही काही घटना घडलेली नाहीये, आम्हाला कुठेतरी टार्गेट केलं जात असल्याचं सांगण्यात येते. त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करावी आणि या प्रकरणाची CBI कडे चौकशी देण्यात यावी, ही सरकारला आणि MPSC आयोगाला आपली विनंती आहे. या प्रकरणामध्ये आता आमदार रोहित पवारांनी देखील उडी घेतलेली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि हे सगळं प्रकरण बाहेर काढलेलं आहे. त्यांनी जी मागणी केलेली आहे तीच मागणी तुझी राहणार आहे? हो, त्यांची मागणी तीच मागणी राहणार आहे. हे प्रकरण CBI कडे आणि सरकारने आणि MPSC आयोगाने यावर विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा. आता जे आहे या सगळ्यामध्ये नीट पेपर जे फुटी झालेली होती त्यामध्ये CBIने देशभरामध्ये धाडसत्र घेऊन अवघ्या काही दिवसांमध्ये याच्यातले जे काही चेन होती सगळी ती ताब्यात घेतलेली होती. त्याचप्रमाणे आता MPSC जर असं घटना घडलेली असेल तर तुझी काय मागणी राहणार आहे? आमची हीच मागणी आहे की राज्याला असे भ्रष्टाचारी अधिकारी मिळण्यापेक्षा सुज्ञ अभ्यास होतकर मुलं मिळायला पाहिजे. जवळजवळ 50,000 विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून परीक्षा दिली, त्यांच्यावर हा अन्याय आहे. तर त्या सस्पेक्टेड जे असतील ना क्लास चालक विद्यार्थी, त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी व्हावी. गौरवला जसा दबाव आला त्यांनी आता त्याची तक्रार अर्ज जे आहे ते लेखी मागं घेण्यात आल्याचं आपल्याला समजतंय. तसाच जर दबाव तुझ्यावर आला किंवा जर तसा दबाव टाकण्याचा प्रयत्न तुझ्यावर झाला तर तुझी काय भूमिका राहणार? नाही, मी तक्रार मागे घेणार नाही. कारण त्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा आम्ही रात्रभर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे तक्रार काय मागे घेणार नाही. आता तुझ्यासोबत किती विद्यार्थी असतील की ज्यांनी आता याबाबत तक्रार करायला सुरुवात केलेली आहे? काही तुझ्याशी काही कोणाचा संपर्क झालेला आहे का? विद्यार्थी असतील त्यांचा आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आहे. सर्वांनी मेल केले, तक्रारी केलेले आहेत. आणि जे पुरावे, आता आपला प्रश्नच असा आहे की गौरवने जरी माघार घेतली तरी बाकीच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींची तुम्ही चौकशी करावी. आता जे शेवटचा प्रश्न, जसं बघा MPSC मध्ये जरी पेपर लीक झाला तर नेमकं विद्यार्थ्यांनी कोणावर नेमका विश्वास ठेवला पाहिजे? आता विद्यार्थ्यांनी कोणावर विश्वास ठेवावा असं झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी फक्त त्यांच्या नशिबावर विश्वास ठेवावा.
नक्कीच जे आहे आपण पाहिलं हे होते तक्रारदार ऋषिकेश पाटील, ज्यांनी MPSCच्या औषध निरीक्षकाचा पेपर लीक झाल्याचं सगळ्यात पहिले उघडकीस आणलेलं होतं. त्याच्यामुळे कुठेतरी आता नीट पेपर झाला, TET पेपर झाला, त्यानंतर आता MPSC मध्ये देखील आता जर पेपर लीक होत असेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नक्कीच कुठेतरी खेळ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.